हा 3 फुटाचा तो वामन किती फुटात सगळ्यांना ध्यान ठेवून आहे का किती फुटाचा होता 3 फुटाचा होता. बळीराजाकडे त्यानं दान मागितलं 3 पाऊल जागा मागितली. पाऊल म्हणजे पद आलं लक्षात पद अधिकार पाऊल म्हणजे पाय नव्हे अधिकार 3 पद मागितले. नुसतं शब्दाकडे अर्थ दिल्याने जमणार नाही. त्याची भारतामध्ये मिथक परंपरा आहे जगात मिथक परंपरा आहे. मिथक परंपरेच्या आधाराने आम्हाला हे सगळं बाहेर काढावं लागणार आहे. वामन किती फुटाचा होता पक्क ध्यानात ठेवा. मी विचारणार आहे पुन्हा किती फुटाचा 3 फुटाचा. बळीराजानं ज्यावेळेला 3 पाऊल जमीन देतो म्हणून सांगल्यावर वामन किती फुटाचा झाला किती मोठा झाला. सोपं आहे ना 6 फूट कशाला आपण काय सांगितलंय त्याचा पहिला पाऊल कुठे ठेवला आपण शोधूच ना. पहिला पाऊल जमिनीवर ठेवला दुसरा पाऊल कुठे ठेवला म्हणजे वामन एवढा मोठा झाला की त्यानं पृथ्वी आकाशासहित त्याची सत्ता व्यापली. बघा सत्ता त्याची व्यापली. आता तुम्हाला आणखी छोटं सांगतो. ज्या वेळेला वामनाला बळीकून काही मागायचं असते त्यावेळेला वामन कसा होतो लहान होतो. काय म्हणतो लहान होतो. छत्रपती का आशीर्वाद मागतो ना. छान वामन ज्यावेळेला कसा असतो लहान असतो आणि बळीच्या दारात जाऊन लहान होऊन आवाज मागतो आणि ज्या वेळेला हातात मिळालं की कसा होतो मोठा होतो. मग आता तुम्हाला वामन ओळखायची एक साधी स्ट्रॅटेजी सांगतो. वामन ओळखायची कधीच न बोलणारा माणूस आपल्याला लवून राम राम घातला की आपण समजायचं वामन दारात आलाय. सोपे ठोकताळे आपल्याकडे ठोकताळे आहेत अवघड काहीच नाही. वामन आपल्याला समजून घ्यायचे. ह्या वामनानं बघा लक्षात घ्या वामन मरतो की नाही शोधून घ्या. वामन मरतो की नाही. जशा बळीच्या पिढ्या मरत नाही तशा वामनाच्या पिढ्याही मरत नाहीत. कारण वामन ही एक प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती विश्वाच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहणार आहे. म्हणून वामन हा मरणारा नाहीये. वामन हा परंपरागत राहणार आहे. फक्त वामन वेगळं रूप बदलतो का नाही. कधी रामेश्वर भट्टाच्या रूपाने येतो ना. वामन कशाच्या रूपाने येतो कधी रामेश्वर भट्टाच्या रूपाने येतो. महात्मा फुलेच्या घरी केशव भट्टाच्या रूपाने येतो का नाही येतो. वामन वेगवेगळ्या रूपाने येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरी वामन येतो त्यावेळेला कृष्णा भास्कर कुलकर्णीच्या रूपाने येतो. म्हणजे वेळोवेळी वामन कधीतरी मागे येताना स्टेटमेंट केलं होतं की मी पुन्हा येईन. अरे आम्ही सांगितलं तू मागे आलास आता येणारच आहेस आणि पुढे पण येणारच आहेस. तू आला नाहीस कधी. आणि म्हणून वामन हा वेळोवेळी येत असतो. दोष वामनाचा नाहीये दोष आमचा आहे. कारण का आम्ही आमच्या शत्रूला ओळखू शकलो नाही हा आमचा दोष आहे. आणि म्हणून बळीराजा जो आहे ना बळीराजा आमच्या संस्कृतीचा पाईक कसा आमचा पूर्वज कसा आहे हे जर आम्हाला शोधायचं असेल तर कृषी व्यवस्थेचा शोध आम्हाला घ्यावा लागणार आहे. कारण निर्माण इथं कोण केलं. एक मोठे पूजा सांगणारे सदग्रस्त घरी आले आणि ते आपल्या पत्नीला म्हणाले पाणी दे बरं जरा. त्या काळात काय भांडे बिंडे नसतील. तिनं आपलं ते पहिलं वारलं म्हणायचं होतं बघा कोणलं वारलं म्हणतात त्याला. ते घेतलं आणि पाणी नेऊन दिलं. त्यानं म्हणला हे पाणी कशात आणलीस. त्या बाईनं सांगली हे मडक्यात आणलं म्हणले. हे मडकं कोण तयार केलंय. तिने सांगली कुंभारानं केलंय. त्यानं मला कुंभारानं केलेल्या तर मी पाणी पिणार म्हणा. पाणी पिलं नाही. जाऊ दे मला पाणी नाही तर नाही. ते बाज आहे म्हणला इथं घाला का ते तरी बसतो. त्या बाईनं म्हणली बाज सुतारानं केली म्हणली. यानं मला सुतारानं केलेल्या बाजूवर आपण बसत नाही. आतरायचा तरी आण म्हणला. तिनं सांगले हे आतरायचं आहे ना हे सगळं त्या साळ्यानं केले म्हणले. म्हणजे त्या दिवशी याला लक्षात आलं अरे आपण काहीच केलं नाही. केलंय कोण
इथं जे जे काही निर्माण करायचे आहे ते 18 पगड 12 बलुतेदार शेतकरी कष्टकरी वर्गाने केले, त्यांनी काहीच निर्माण केलेलं नाही. म्हणून आमच्याकडे उत्तरं मिळतात. अरे आमचा नांगर मोडला, आम्हाला सुतार बनवून देत आहे. त्याचा फाळ मोडला, आम्हाला लव्हार बनवून देत आहे. पायाला आमच्या जोडा नाही गेला, आम्हाला चांबार बनवून देत आहे. तुम्ही काय दिले? लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही या समाजाला काय दिले? तुम्ही ह्या समाजाला गुलामगिरी दिलेली आहे. आणि म्हणून बळीपुत्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या दिवशी हा 12 बलुतेदार तुमच्या घरी येतो, साधं सूत्र समजून घ्या, मागायला येतो, तो त्याचं दान नाही, कष्टाचा अधिकार मागायला येतो, त्यावेळेला बळी वंशजांनो एक गोष्ट लक्षात घ्या, त्याला तुम्ही सुतार तुमच्या घरी गुड, तुमच्याकडे बोलवतो म्हणतात का गुड म्हणतात? बोलवतो म्हणतात. आता काही पद्धत राहिलेली नाही, पण आपण समजून घ्या, बोलवतो ज्यावेळेला सुतार मागायला येत होता त्यावेळेला त्याचा हात खाली राहत होता आणि तुमच्या पूर्वजाचा हात वर राहत होता. साधं सूत्र आहे, देणाऱ्याचा हात खाली असतो आणि घेणाऱ्याचा हात खाली असतो, देणाऱ्याचा हात वर असतो. 12 बलुतेदार मागायला यायचे. आमच्या पूर्वजांना ढाजला बसून त्याला द्यायचं, त्यानं नमस्कार करायचा, निघून जायचा. 12 बलुतेदार जसे येतात तसा 13वा बलुतेदार एक होता, तो आम्हाला अमावस्या पौर्णिमा सांगायचा. हा बलुतेदार आहे. मी जाहीररित्या सांगतोय, निवडणुकीच्या काळात सांगतो. हा कोण आहे? बलुतेदार आहे. हा ज्या वेळेला सांगायला यायचा त्यावेळेला, आता आपलं सूत्र आहे, 12 बलुतेदाराला ज्या वेळेला दिलं त्यावेळेला हात कोणाचा वर होता? देणाऱ्याचा होता. छान. पाया कोण पडलं होतं? घेणाऱ्यानं पडलं होतं. आता 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 उलटे, आता 13 वगैरे आले. हा, हात आमचा वरीच आहे, हात अजून हात वरीच आहे, पण पाया पडण्याची प्रक्रिया बदलली. आतापर्यंत ते आमच्या पाया पडत होते, 13वा बलुतेदार त्या ठिकाणी आमच्याकडून घेत होता आणि आम्हालाच पाया पडायला होत होता. याचं नाव म्हणजे वामन आहे. म्हणजे त्याच्याच खर्च घेतो आणि त्याच्याच डोक्यावर पाय द्यायचं काम करतो. ही वामन नावाची प्रवृत्ती आहे आणि या वामन प्रवृत्तीला आम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून याच्यासाठी प्रयोजन आहे. साळुंके सारखे लोक या ठिकाणी वामनावर, बळीराजावर खूप मोठं संशोधन केलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला बळीची प्रतिमा काय आहे एका लोककथेमधून निर्माण झालेली आहे की बळीराजा ज्या दिवशी पाताळात जाणार होते त्या दिवशी बळीराजाने आपल्या प्रजेला सांगितलं होतं की येते वेळी एक एक मूठ धान्य घेऊन या. ही लोककथा आहे, लौकिक इतिहास आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी एक एक मूठ धान्य घेतलं. बळीराजाच्या गावाकडे निघाले भेटायला. राजा आमचा जाणार आहे. वाटत वामन भेटला. वामनानं सांगलं कुठं चल्या? शेतकऱ्यानं सांगलं बळीराजाकडे चल्या. काय नाही आल्या? एक एक मूठ धान्य नाही आल्या. वामनानं म्हणलं त्याच्या लेकराची सोय करायसाठी त्यानं धान्य मागले, टाकून द्या. सगळ्या शेतकऱ्यांना हातातलं धान्य टाकून दिलं. आता वामन आपल्या पार्टीचा होता की बळीराजा आपल्या पार्टीचा होता? छान. मग आपण आपल्या राजाचं ऐकावं की वामनाचं ऐकावं? आपल्या राजाचं. आपण कोणाचं ऐकाल्या? आताही वामनाचं ऐकाल्या. सगळ्यांना फेकून दिलं. गावाच्या जवळ गेले. गावाच्या जवळ गेल्यावर एका म्हाताऱ्या माणसानं म्हणलं, अरे राजाला भेटत असते रिकाम्या हाताने जायचं नसतंय, काहीतरी हातात घ्यावं लागतंय. आता काय उरलंय हातात होते ते टाकून दिले. सगळ्यांना गावाच्या भोवताना आता रतनकटाचं बी एक एक मूठ वरपून घेतलं आणि बळीराजाच्या भेटीला निघाली. बळीराजाच्या दारात गेल्यावर बळीराजानं विचारलं, ही लोककथा आहे. बळीराजानं विचारलं, आलात का? हो आलो. बळीराजा म्हणले वाटत कोण? बळीराजाला माहित होतं माझा शेतकरी कष्टकरी वर्ग गरीब हाय, भोळा हाय, वाटत याला कोणी नारद वामन भेटल. आणि म्हणून यानं म्हणलं मी सांगलं तसं झाल्या की तरी या शेतकऱ्यांना सांगितलं, महाराज चिंताच करू नका म्हणून, तुम्ही सांगलं तसंच चालेल. बळीराजानं हात पुढे केला आणि या लोकांनी सगळं तणकटाचं बी आणलेलं बळीराजाच्या हातात टाकलं आणि बळीराजानं स्वतःचे डोळे झाकले आणि अशी मूठ फेकली. कशाची? तणकटाच्या बियाची. त्या दिवसापासून
या जगात कुठेही तणकटाचं बी पेरावं लागत नाही. आम्ही जर त्या दिवशी वामनाचं ऐकण्याऐवजी बळीराजाचं ऐकून बियाणं जर नेऊन दिलं असतं तर या ठिकाणी काय झालं असतं, आम्हाला 3 किलोची बॅग विकत घ्यावी लागली नसती. हे प्रतीक आहे, ते शोधलं पाहिजे. याचा अर्थ काय आहे, आम्ही वामनाचं ऐकलं, आम्ही नारदाचं ऐकलं, त्यामुळं आमचा विध्वंस झाला. आम्ही जर बळीराजाचं ऐकलं असतं तर आम्ही प्रगत झालो असतो. अजूनही सोपी गोष्ट आहे, अजूनही सोपी गोष्ट आहे. कारण का, आत्ताच सांगतोय तुम्हाला, आपल्या पिकाचा दर कसा काढला जातो. आपण शेती पिकवतो ना, शेती कोण कोण पिकवतात त्याच्यातले? छान, वा वा, नंबर 1, संख्या चांगली आहे. मला एका कोणाही उठून माणसानं सांगावं की आपला मालाचा दर कसा ठरवला जातो. आता कोण हातवर करणार आहे? आपण पिकवतो ना, पिकवतो का नाही? मग मला एक विचारायचं आहे तुम्हाला, आपण शेती पिकवतो, माल पिकवतो, याचा भाव काढण्याची प्रक्रिया कशी असते हे जर आम्हाला माहित नसेल तर याचा अर्थ आम्ही लढा कसा उभा करणार आहोत. कारण याचा जो एमएसपी काढला जातो, हा एमएसपी मुळामध्ये त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काढला जातो. एमएसपी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस, म्हणजे A2 ते C2 पर्यंत. A2 म्हणजे आमचं जमीन, आम्ही जे राबतो त्याच्यावर फॅमिलीचा होणारा खर्च आणि जमिनीची होणारी जी खर्च आहे, या तिन्ही प्रक्रिया झाल्या पाहिजे. पण फक्त या ठिकाणी A2 आणि FL या दोनच प्रक्रिया झाल्या जातात, तिसरी प्रक्रिया ठरल्या जात नाही. आणि म्हणून आमच्या सोयाबीनचा रेट काय? सांगा की एक सोयाबीनचा रेट 4000. सोन्याचा रेट 8000. सगळं शेतीकून घेईल मी सोनं आता. सोन्याचा भाव किती सर? 85,000. मला एक उत्तर द्या, 1 तोळा सोनं आणायचं असेल तर किती क्विंटल सोयाबीन विकावं लागतं? किती? छान, जसा अभ्यास असेल तसं सांगा. कोणाचं डॅमेज झालं तर कमी लागतंय, रेट लागतंय का नाही? डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांनी जे शिफारस केली होती त्या शिफारसीमध्ये हमी भाव प्लस किती 1.5 रक्कम शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. म्हणजे 1000 रुपयाचा जर हमी भाव असेल तर त्याला प्रोत्साहन म्हणून 1,500 मिळालं पाहिजे. का या गोष्टीची अंमलबजावणी झाली नाही याचा अर्थ हे आम्हाला लक्षात आलं पाहिजे की आमची आजची अर्थव्यवस्था ती कुठल्याही पार्टीची असू दे, आजची आमची अर्थव्यवस्था ही उद्योग जगताला धार्जिनी आहे. आणि म्हणून आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे, उद्योग जगला पाहिजे, शेतकरी मेला पाहिजे. कारण काय याचं धोरण आहे, याचं काय धोरण आहे? आम्ही रॉ मटेरियल निर्माण करणारी माणसं आहोत आणि उद्योगाला जास्तीत जास्त प्रॉफिट जर निर्माण करून द्यायचं असेल तर रॉ मटेरियल हे स्वस्तात मिळवून देणे, याचं नाव उद्योगाला धार्जिना असणे आहे. याचा अर्थ आम्ही नाही म्हणत उद्योग असलाच पाहिजे, कारण या आमच्या शेतीमालावरती प्रक्रिया होऊन जर नव्या रूपात ते धान्य जर गेलं तर आम्हाला 2 रुपये मिळणार आहेत. याचा अर्थ हा नव्हे की मूळचा उत्पादक संपलाच पाहिजे. 2013ला तुम्ही सगळेजण नीट ध्यान देऊन ऐका, कोणी कीर्तना ते नाही सांगत सर. 2013ला या दिवशी देशामध्ये लँड विधेयक आलं ना. छान. काय होतं ते असं होतं 80% शेतकऱ्याची सहमती झाल्याशिवाय जमीन खरेदी करता येत नाही. उद्योगाला अडचणीचं ठरलं आणि म्हणून कायदा बदलला तर बदलला, त्यालाही आम्हाला काही म्हणायचं नाही. पण जे फूड सिक्युरिटी, त्याचं मुळात नाव काय होतं? त्या बिलाचं नाव होतं फूड सिक्युरिटी. म्हणजे या देशात कोणीही उपाशी राहता कामा नये. म्हणून तर सरकार म्हणतंय 2029 पर्यंत कसं खायला मिळेल? इकट्टी फुकट. जोरात बोला, कसं फुकट? मामाचा माल खा फुकट. कारण तुझ्या बापानं शेतीच केली नाही. आलं लक्षात? आमचं म्हणणं आहे
अरे फुकट वाट का इकत वाट? तू आम्हाला कोणी सरकारनं आज बिल पास केलं असेल फूड सिक्युरिटीचं, पण आमच्या पिढ्या गेल्या. आम्ही गावात एकही माणूस उपाशी झोपू दिला नाही. पोळ्याच्या दिवशी बैलाला खाऊ घातल्याशिवाय आम्ही जेवलो नाही. सटीच्या दिवशी कुत्र्याला जेवू घातल्याशिवाय आम्ही जेवलो नाही. आम्हाला कोणी शहाणपणा शिकवायची गरज नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, मायबाप दयाळू सरकार, महात्मा फुलेच्या भाषेत सांगायचं असेल तर मायबाप दयाळू सरकार या देशात फुकट खाणारे खाले तरी आम्हाला काही म्हणायचं नाही, पण जो कमवतो त्याच्याही पोटाला 2 घास चांगले मिळाले पाहिजेत. अरे एवढी आमची अपेक्षा, एवढी आम्ही अपेक्षा करू नये. आमचं म्हणणं या देशातल्या सरकारी व्यवस्थेपुढे एवढंच आहे, आमच्याही बाईला कधीतरी शॉपिंगला जावं वाटतंय. वाटत नाही शॉपिंगला? कधीतरी आम्हाला कुणाच्या तरी लग्नाचं निमंत्रण आलेलं असते आणि त्यावेळी आम्ही मोटरसायकलवर बसलो असतो. आम्ही पुढे मोटरसायकलवर, आमची मालकीण पाठीमागं मोटरसायकलवर बसलेली असते. तिला काहीतरी दुकानावर घ्यायचं असते आणि ती हळूच म्हणते, अहो थोडं गाडीत थांबवा, मला थोडं काहीतरी खरेदी करायची आहे. त्यावेळेला ह्याच्या खिशात पैसे नसते. हे म्हणते एवढं बार जाऊ दे ना, दुसऱ्यांदा लग्नाला यायचंच आहे की आपल्याला. म्हणजे उमरखेड पास होईपर्यंत त्याच्या जीवाजीव नसतंय. आमचं म्हणणं, मायबापू दयाळू सरकार, आमचंही पोरग कधीतरी बिमार पडतंय, आमच्याही घरी म्हातारीला कधीतरी दवाखान्यात न्यायची वेळ असते, आमच्याही पोराला इंग्रजी शाळेत शिका वाटते. आम्ही मायबाप दयाळू सरकारला एवढंच विचारलेलं, मायबाप सरकार, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, तुमचं मनापासून स्वागत, पण मराठी शाळा बंद करण्याबद्दल तुम्हाला कशानं हाणावं? आमच्या पुढे हे प्रश्न पडलाय ना, काय तुमच्या सरकारी शाळांमधून लोकांना इंग्रजी शिकवता येत नाही का? आमचा हा प्रश्न आहे. नवा वामन, पुन्हा नवा वामन आमच्यावरती येत आहे. शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं पोरग आता इंटरनॅशनल शाळेत शिकता येणार नाही, कारण या देशाला पुन्हा एकदा रॉ मटेरियलची गरज भासलेली आहे. म्हणून आमची भरती कुठं होणार आहे? नाल्या काढण्यासाठी 50 जागा नगरपालिकेत. हे नवा वामन आहे. आता इतिहासातला वामन शोधायची गरज नाही, तो कळाला आम्हाला. आता नवा वामन आम्हाला शोधायचा आहे की जो आमच्यावर रोज आक्रमण करतो आहे, खाजगीकरणाच्या माध्यमातून करतो आहे, उदारीकरणाच्या माध्यमातून करतोय. लक्षात घेतलं पाहिजे, नवा वामन आमच्यावर 1989 ला गेल्या सरकारनं आणला आणि त्या सरकारनं आणलं तेव्हा हे विरोधात होते, या सरकारनं आणलं तेव्हा ते विरोधात होते. म्हणजे नवा आमच्यावर त्या ठिकाणी आणला. काल परवा इराणचा कांदा या देशामध्ये आला की नाही? आमची साखर पडावी म्हणून पाकिस्तानची साखर आणल्या गेली. आमचं तेल बघा, लक्षात घ्या, तेल सोयाबीनची तर गंमतच झाली हो. तेलाचा काय रेट आहे? 160. मला एक नवलच कोडं वाटायलंय. तेलाचा भाव वाढालाय, सोयाबीनचा भाव पडालाय. काय कारण असेल मला अजून कळलं आलं. मी काय अर्थतज्ञ नाही, गंमत आहे ना. म्हणजे उत्पादन करणारेही मारायच्यात आणि खाणारेही मारायच्यात. कुठला न्याय आहे मला काही कळत नाही. याचा अर्थ आम्हाला समजला पाहिजे. जिथं बिल पास होत आहे त्या ठिकाणी आम्ही निवडून दिलेले चमचे काय करतात? आम्ही निवडून दिलेले चमचे का म्हणतो? 1932चा या देशामधला जो पुणे करार झाला, त्या करारामध्ये असं होतं की आम्ही निवडून देतो ती माणसं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत नाही, ती निवडून देतो पक्षाचे गुलाम आणि चमचे निवडून देतो. आणि म्हणून जनतेला बांधील असणारा लोकप्रतिनिधी असण्यापेक्षा पक्षाच्या व्हीपला मानणारे लोकप्रतिनिधी निर्माण झाले. आणि त्याच्यामुळं पक्ष सांगेल तो आदेश. बापापेक्षा नेता मोठा आणि समाजापेक्षा पक्ष मोठा, ही म्हणणारी संतान आमच्यात निर्माण झाली. आणि याचा अर्थ कधीतरी शेतकऱ्यावर, कष्टकऱ्यावर अन्याय होत असते वेळी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन कधीतरी आम्ही वाचलेला आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी त्या ठिकाणी
कर्जलवाद बिल आणि देवस्थान बिलासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देणारा हिरा याच मातीत होता आणि लाता घातला तरी साहेब मला मंत्री करा म्हणणाराही ह्याच मातीत जन्मतो. त्याचं कारण आम्हाला शोधलं पाहिजे. जसं परशुरामाने पृथ्वी काय केली? पृथ्वी निक्षत्रिय. मला त्याचा चांगला अर्थ उमगलाय. निक्षत्रिय म्हणजे काय? पुन्हा क्षत्रिय निर्माण होणारच नाही, म्हणजे त्याचा जनुक संपविणे. सोपी भाषा काय आहे? त्याचा जनुक संपविणे. म्हणजे लढाऊ जो वर्ग आहे, लढाऊ वर्ग संपवणे. हरियाणात जाटाला संपवलं, गुजरात मध्ये पटेल आणि गुजरांना संपवलं, महाराष्ट्रात तुम्हाला चॅलेंज केलेले आहे, तुम्हाला संपवू. मुस्लिमाला संपवल्या जाईल, बौद्धाला संपवल्या जाईल. त्याचं कारण काय आहे? ह्या सगळ्या लढाऊ जमाती आहेत आणि लढाऊ जाती ह्या त्याच्या डोक्यात अनाधानाने का असना वेळ प्रसंगी बंड करायची क्षमता असते आणि म्हणून त्याचं खच्चीकरण करणे वैचारिक सर्व अर्थानं याच्यासाठी आज पृथ्वीचं निक्षत्रियकरण चालू आहे. याचा अर्थ एक छोटा आहे. असा भारत ठेवू तसा भारत ठेवू म्हणजे आम्ही विरोधक जीवन ठेवणार नाही. मी एका कीर्तनात असंच म्हणत होतो, इडा पिढा जाऊ दे. आणि ते एक नेता आलं, नेता मोठं होतं, ते पुढे आलं. मी कर्नाटकाकडल्या लाईनला होतो आणि ते म्हणलं महाराज म्हणजे थोडी विनंती आहे, म्हणलं थोडा बदल करा की याच्यात. मी म्हणलो काय करायचं आहे? इडा म्हणाल्या की नाही, त्याच्या जाती फक्त डल आहे की एलांटी द्या की म्हणला. इडी पिढा जाऊ दे. ज्याचं त्याचं मरण, ज्याच्या त्याच्या अडचणीत आहे. म्हणजे त्यावेळची इडा म्हणजे आजची काय आहे? इडी आहे. शत्रूला नमोहर करण्यासाठी वापरलेलं हे शस्त्र आहे. असे शस्त्र अनेकदा वापरल्या जातात, ही गोष्ट आम्हाला लक्षात घेतली पाहिजे. याच्यासाठी वर्ण, जात, धर्म, पंथ या गोष्टीला बाजूला टाकून जेवढा शोषित वर्ग आहे तेवढा हा वर्ग त्या ठिकाणी संघटित झाला पाहिजे. आणि जे शोषणकर्ते आहेत, या शोषणकर्त्याच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी नवी यंत्रणा उभी करायला शिकली पाहिजे. कारण जुलमी सत्तेला माहित होतं की या देशामध्ये चळवळी जिवंत ठेवायच्या नाही आणि म्हणून यांनी एक प्रकारनं चळवळीला त्या ठिकाणी खतम करण्याचं काम केलं. कारण चळवळ जिवंत राहिली की आवाज तयार होतो आणि आवाज तयार झाले की आंदोलन उभं टाकताय आणि म्हणून आंदोलन व्हायचं नाही. याच्यासाठी एक नवी प्रजाती आपल्या देशात निर्माण झाली. त्या प्रजातीचं नाव आहे अंधभक्त प्रजात. डार्विनचा सिद्धांत असते का नाही, तशी नवी प्रजात निर्माण झालेली आहे. कारण एका दिवशी मी सुंदर गीत ऐकलं होतं. एका डॉक्टरकडं एक माणूस गेला होता आणि त्यानं म्हणला, डॉक्टर साहेब माझ्या मेंदूला बिमारी झालेली आहे, उपचार करा. डॉक्टर म्हणले ठीक आहे. खटकुन्या कवटी फोडून काढली, मेंदू बाहेर घेतला, त्याचं ते रिकामं झालेलं प्रेत बाहेर टाकलं. तिकून एक नेता आला, त्या नेत्यानं या प्रेताला उचलून नेऊन विधानसभेचं तिकीट दिलं. हे विधानसभेला निवडून आलं, 5 वर्ष मंत्री राहिलं. मंत्रिमंडळातून खाली आल्यावर पुन्हा डॉक्टरकडे आलं आणि डॉक्टरला म्हणलं, साहेब 5 वर्षाखाली माझा मेंदू तुमच्या तिकडे होता, तो मला परत द्या. डॉक्टर म्हणला, अरे 5 वर्ष तू कुठं होतास? त्यानं म्हणला मी मंत्री होतो. त्यानं म्हणला तिथं याची काही गरज पडली नाही काय? नाही साहेब म्हणला, तिथं मेंदूची अजिबात गरज नसते म्हणला, आणि ज्याला मेंदू असतंय त्याला मंत्री कोणी करतच नाही म्हणला. हा नियम आहे. तसं इथलं सगळा जणूक त्या ठिकाणी नष्ट करायचं काम झालंय मित्र. आमचा मेंदू मारायचं काम झालं. याचा अर्थ याच्यासाठी धार्मिक, सामाजिक ज्या ज्या काही यंत्रणा चालवता येतात त्या यंत्रणा आमच्या चालवल्या आणि आमचा जो बंडखोर प्रवृत्तीची आमची जी प्रवृत्ती होती ती नष्ट करण्यात आली. तुकोबाराय विद्रोह करतात, महात्मा फुले विद्रोह करतात. का करतात? त्यांच्याकडे ती शक्ती होती. आज आम्ही विद्रोह का करत नाही? कारण गुलामीच आम्हाला भूषण वाटायला लागलेली आहे. साहेबानं मला गुलाम म्हणून हाक मारली. बरेच लोक सांगतात बाय हँड आहे, कोणती म्हणतात बघा राईट हँड आहे म्हणतात. काय कमाल मला वाटते. एका मी काल परत सभेमध्ये सांगलो, ते एक जण म्हणला हे चमचा इकडे गेलाय. म्हणला अरे चमचा गेला नाही ग, बकीट गेले म्हणून चमचा गेलाय. ते चमचे असे का फिरतात? बकीटच गेले ना, त्याच्यामुळे चमचा तिकडे चलाय. चमचा युग काशीराम साहेबांनी चमचा युग नावाचं
फार सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. आपल्याला सर्वांना दिवाळीच्या निमित्तानं मला एक सांगायचं आहे की व्हॉट्सअपचा वापर थोडा कमी करा आणि पुस्तकं वाचायला शिका. कारण एवढा अमर्याद जे वापर व्हायला लागलाय त्याचं कारण आपली पुस्तक वाचण्याची क्षमता संपलेली आहे. 2 तास तरी पुस्तकं वाचा. जगातले महाविद्वान लोक सांगतात जी माणसं पुस्तकं वाचत नाही ती स्वतःची हत्या करत असतात. आमच्या डोक्यात फिट बसलेलं आहे. माणसं भाकरीवर जगतात खरे, माणसं भाकरीवर जगतात हे खरे, पण केवळ भाकरीवरच जगतात हे कुठे. माणसाला जशी अन्नाची गरज आहे तशी पुस्तकाची पण गरज आहे. आणि जी माणसं केवळ अन्नावर जगतात ते शारीरिक त्याची वाढ होत असते आणि आडवे तिडवे वाढतात, त्याचं वजन वाढते का नाही. आणि एकदा का पुस्तकं वाचायला शिकले की त्यांची बुद्धिमत्ता वाढत असते आणि बुद्धिमत्ता वाढलेली माणसं नवं काहीतरी जगात घेऊन येत असतात, नव्या पावलानं येत असतात. म्हणून बळीराजाच्या या स्मृती दिनाच्या निमित्तानं प्रत्येकानं गावात वाचनालय असो की नसो पण आपल्या घरी प्रत्येकानं 150 तरी पुस्तकं ठेवले पाहिजे. आपल्याला अनुभव आहे पुस्तके एवढी मोठी ताकद आहे. 4 वर्षाचं 5 वर्षाचं लेकरू सुद्धा पुस्तक तुमच्या बायासाठी सांगतोय, बायासाठी 6 महिन्याचं लेकरू सुद्धा बोलते. तुम्हाला माहित नसेल, तुम्ही माय असाल, पण केवळ माय होणं म्हणजे मोठेपणा नाही. आपली लेकरं मुके का निघतात याचा अर्थ आम्ही त्याला बोलतच नाही. अरे आम्ही एका काळी ऐकलंय गर्भातलं लेकरू ऐकत आहे. अरे मग गर्भातलं लेकरू जर ऐकत असेल तर आमचं जन्मलेलं काय करा. पण प्रॉब्लेम हे आहे तुमच्या सगळ्या बायाचा, आपल्याला कोणता तरी सिरियल बघायला मिळा म्हणून लेकराच्या हातात मोबाईल देणे आहे का नाही, मनापासून तपासून बघाय. आणि एकदा का आता मोबाईल त्याच्या हातात गेला की मग ते मोबाईल दिल्याशिवाय जेवतच नाही. 7 वर्षाच्या लेकरांना मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या केल्याची नोंद आहे. कारण तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, पण तंत्रज्ञानाचा वापर जर चुकीच्या पद्धतीने झालं तर तंत्रज्ञान जीव घेत असते, ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ आपण तंत्रज्ञानाला विरोध करत नाही, पण त्याचा वापर कसा आहे हे बळी वंशजानं ठरवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बळी हा शब्द 2 अर्थाने येतो. एक बळी म्हणजे बलवान आणि दुसरा अर्थ येतो ज्याचा हकनाक जातो त्याला काय म्हणतात, बळी म्हणतात. आम्ही हे महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले आर्य कार्य उंच बळीस्थानी. ज्योतिराव फुलेचं म्हणणं आहे. हा देश कुणाचा आहे, बळीराजाचा. मला एक नवल वाटतंय, बळीराजाच्या देशात बळीराजा खालच्या थराला आणि वामन वरच्या थराला. हा कुठला न्याय. आमच्या देशात आम्ही उपरे म्हणून जगतोय ही भावना त्या ठिकाणी महात्मा फुलेच्या मनात होती आणि त्यामुळे त्यांनी अखंडामधून बळीराजाचं वर्णन केलेलं आहे. हा बळीराजा इडा पिडा पुन्हा पुन्हा ओवाळताना छान. आम्ही गेली 3500 वर्षापासून बळीराजाच्या आगमनाची वाट का पाहतोय. मध्ये अनेक राजे आले पण बळीराजाचा मला आमचा का वाटतोय सर्वांना प्रतिष्ठा देणारा एक वाक्य ऐकलंय मी. नाव घेऊन येते देवाच्या आयशे विरुद्ध हिरण्यकश्यपूचे. एक देव म्हणजे परमेश्वर नाहीये, कारण हिरण्यकश्यप देव म्हणजे या ब्राह्मणी व्यवस्थेचं नाव सुद्धा घेऊ देत नव्हता. हा त्याचा अर्थ सहज होऊ शकतो. म्हणजे यज्ञ याग हवन क्रिया कर्म या गोष्टीपासून दूर केलं होतं. सोन्याची चिडिया काय तुमच्या राज्यात होती काय, बळीराजाच्या काळात होती. मोहजदडो हडप्पाचं संशोधन केल्यानंतर तिथं असं आढळलं की त्या काळात समता होती. त्या काळात समता होती कशावरून कळालं, कारण त्या गावची पूर्ण गावाची रचना बघितल्यानंतर या कडेचं घर जसं आहे तसं शेवटच्या कडेचं घर सगळ्याच्या घरापुढं समान त्या ठिकाणी भौतिक सुविधा. याचा अर्थ त्या काळात समानता होती. आणि हा समानता असणारा देश ज्या दिवशी या पुरोहितशाहीच्या अखत्यारीत गेला त्या दिवशी या देशाला वनवास लागला. आणि म्हणून लक्षात घ्या ही लढाई कोणाची आहे, कष्टावर जगणाऱ्याची आणि भीक मागून खाणाऱ्याची. आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले भिक्षा पात्र अवलंबिने जळोजीने लाजिरवाने. वामन म्हणजे भीक मागणाऱ्याचा प्रतीक आहे आणि शेतकरी म्हणजे बळीराजाच्या व्यवस्थेचा प्रतीक आहे. आम्ही सन्मानानं खाणारे आहोत. भीक मागणं आम्हाला आताही लज्जास्पद वाटतंय आणि म्हणून आम्ही भिकेचा तिरस्कार केलेला आहे. हा तपस्वीजीने धिक्क त्याचे. तुकाराम महाराज म्हणाले. याच्या उलट त्याचे स्वामी काय म्हणाले, त्यांचे कृषी वाणिज्य गोरक्षा या परीशी उत्तम भिक्षा. हे वाक्य कुणाचं, हे आहे कुणाचं,
रामदासाचा आहे. तो काय म्हणतो, शेती करणे वाईट आहे, व्यापार करणे वाईट आहे, गायी राखणे वाईट आहे. लोकांनी विचारलं चांगलं काय आहे, त्यावेळेला रामदास म्हणाले भिक्षा मागणे चांगलं आहे. आणि म्हणून ते मी माझ्या मनचं नाही सांगत, त्याच्याच दासबोधातलं सांगालो, कृषी वाणिज्य गोरक्षा या परीस उत्तम भिक्षा. तुकाराम महाराजांचा मतप्रवाह काय सांगतो, तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कष्टानं खातो, म्हणजे भिक्षा हात पसरी जिने धिक्क त्याचे, आम्ही कष्टावर जगतोय. म्हणजे हा संघर्ष कष्टावर जगणाऱ्याचा आहे. याचा अर्थ बांडगुळाचा नाही. बांडगुळ समजताय ना? जे झाडावर झाड उगवतंय त्याला काय म्हणतात, बांडगुळ होतात. मित्र हो, लक्षात घ्या. पाणी आणायचं काम मूळचं झाड करतंय, वारा मूळचं झाड सण करतंय, ऊन मूळचं झाड सण करतंय, आणि मूळच्या झाडानं जमवलेलं बांडगुळ खात असतंय. आणि एकदा बांडगुळ एवढं मोठं होत असतंय, झाडाला फेकून देतंय. कळालं ना? झाडाला फेकून देतंय, म्हणते मीच खरं झाडावं म्हणतंय की नाही? हे बांडगुळ एवढं मोठं होतंय. म्हणून याचा दोष कुणाचा आहे? दोष बांडगुळाचा नाही. दोष कुणाचा आहे? दोष झाडाचा आहे. कारण झाडानं बांडगुळाला आपलं समजलं, हा दोष कुणाचा आहे? झाडाचा आहे. म्हणून आम्हाला कळालं पाहिजे माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातुनी. तुकाराम महाराज म्हणले हा लढाईचा प्रसंग आहे, आणि या धर्मयुद्धात आमचं कोण आहे आणि त्यांचं कोण आहे हे कळालं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला नवी लढाई लढत असते वेळी नवं तंत्रज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे. नव्या सामर्थ्यानं आम्हाला पुढे जाणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून मित्र हो, कालबाह्य झालेल्या अवजाराचा वापर न करता नवं तंत्रज्ञान आपण अनुसरणे, आणि इथून पुढे बुद्धिबळ चातुर्याची लढाई लढून या ठिकाणी बळीवंशजाचं राज्य आहे. या देशात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही अशी व्यवस्था निर्माण करणं म्हणजे याचा अर्थ बळीराज्य निर्माण करणं. या देशात उद्योजक आत्महत्या करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. लोकप्रतिनिधी आत्महत्या करत नाही, मोठे कर्मचारी मोठे आत्महत्या करत नाही. आत्महत्या कुणाला करावं लागतंय? आत्महत्या बळीराजाला करावं लागतंय. एका दाण्याचे 1000 दाणे करणाऱ्या माणसाला आत्महत्येची वेळ काय येते हे जर आम्हाला शोधायचं असेल तर त्याचा अर्थ हा आहे की त्यांनी निर्माण केलेल्या श्रमाला श्रमाचं मूल्य व्यवस्थित न मिळता त्याचं शोषण केले जाते, आणि म्हणून तंगी आली की जंगी येते, हे अर्थशास्त्राचा नियम आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आमच्या घरी तंगी आली म्हणून जंगी आली. दिवाळीला पोरायला कपडे घ्यायला पैसे नाही गेले, बापानं गळ फास लावून आत्महत्या केली. या सगळ्याचं मूळ कुठं आहे? या सगळ्याचं मूळ आहे अर्थव्यवस्थेत. आणि ही अर्थव्यवस्था आमच्या बाजूने न झुकता ही अर्थव्यवस्था अदानीच्या घरी पाणी भरायला लागलेली आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी आमच्यावर अशी अवस्था आलेली आहे. तर या देशाचं मूळ परिवर्तन जर करायचं असेल तर आम्हाला पूर्ण ताकदीनं उठून उभा टाकून संघर्ष करावा लागणार आहे. तो संघर्ष करण्यासाठी अकल्पाविषयी पावैतया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा, हे या ठिकाणी नामदेवरायचं वाक्य आहे. बळीराजाचा वंशज काय करतो त्याचं एक सुंदर प्रतीक आहे. घरावर नाव काय टाकलं साहेब? बळीराजा वरी आहे हो. खाली काय वाचलेच नसेल तुम्ही? वाचलंच नसेल ना. कारण स्त्रीला सन्मानाचा दर्जा देणं हे बळीराजाच्या संस्कृतीचं प्रतीक आहे, लक्षण आहे. आणि म्हणून आता बापाच्या आधी पोराच्या